राम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशनमध्ये। आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। आता ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क, सॉन्ग आणि रेक्टेंगल लेयर तुम्हाला इथंच प्रोव्हाइड केलेले आहे। तर इथं फर्स्ट स्टेप काय करायचं आहे की खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला मटेरियल दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा एक इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय। इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। म्हणजे काय होणार आहे की एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। आणि त्यानंतर या इमेज लेअरची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे। त्यानंतर स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिला बीट 10.2 या सेकंदाच्या बीटमार्कला 2 भागात कट करायचा आहे। आणि आपला जो पहिला इमेज लेअर आहे तो लॉंग प्रेस करून या रेक्टँगल लेअरच्या खाली घेऊन यायचा आहे। घेऊन आलं तर इथपासून चालू होणाऱ्या प्रत्येक बीटमार्कला 2 भागात कट करून घ्यायचा आहे। कट केल्यानंतर अशा प्रकारे पुढचे 4 भाग झाल्यानंतर प्रत्येक इमेज लेअरला काय करायचं आहे, आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून हा जो फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला काय करायचं कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट लावून पहिल्या इमेज लेअरला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे। आणि याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 10.2 या सेकंदाच्या बीटमार्कवर पेस्ट केल्यानंतर 14.27ला पेस्ट करायचे आहे। पेस्ट केल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून हा जो थर्ड इफेक्ट आहे तो इथून आपल्याला काय करायचं आहे कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट लावून इथे आपल्याला काय करायचं आहे 12.15 म्हणजे एकाड एक इमेज लेअरला सिम्पली इफेक्ट आहे तो अप्लाय करायचा आहे। तर आता इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर स्टार्टिंगला येऊन परत एकदा खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील ब्लॅक PNG अशा प्रकारे दिले ती ॲड करून घ्यायची आहे। आता ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं आहे मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन रोटेट म्हणजे सेकंड ऑप्शनवर क्लिक करून -90 डिग्री रोटेट करून घ्यायचं आहे। रोटेट करून घेतल्यानंतर पहिल्या ऑप्शनवर क्लिक करून अशा प्रकारे काय करायचं आहे याची साईज आहे ते अशा प्रकारे करून इथं आपल्याला वरती PNG अशा प्रकारे सेट करायचे आहे। आता PNG सेट केल्यानंतर याची लेंथ 10.2 पर्यंतच ठेवून परत एकदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला वर्ड PNG ॲटिट्यूड वर्ड PNG अशा प्रकारे दिलेला आहे तो या PNG मध्ये सेट करायचा आहे। तर सेट झाल्यानंतर ही जी PNG आहे ती जो जसा आपला ॲटिट्यूड PNG आहे म्हणजे लेअरिक्स PNG आहे तशा प्रकारे हा PNG सेट करून याचीही लेंथ 10.2 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे बघू शकता आपलं पहिलं ॲनिमेशन आहे ते क्रिएट झालेलं आहे। आता सेकंड ॲनिमेशनसाठी 10.2 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन सिम्पली खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक PNG तुम्हाला अशा प्रकारे दिलेला आहे 2025 स्पेशल तो ॲड करून त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून इथं आपल्याला काय करायचं आहे तो इमेज आहे ना आपला PNG आहे त्या इमेजवरती अशा प्रकारे प्रॉपर सेट करायचं आहे। थोडीशी साईज कमी जास्त करून बघू शकता अशा प्रकारे प्रॉपर सेट केल्यानंतर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचा ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।